नमस्कार, मी सारिका धोकरट। आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण कटोरी ब्लाउजची पेपर कटिंग कशी करायची आहे ते बघणार आहोत आणि त्याचबरोबर हे पेपर कटिंग आपण अस्तरावर कसं ठेवून कट करायचं आहे ते पण मी हे सांगणार आहे। चला तर मग सुरुवात करू। त्यासाठी लागणारं मेजरमेंट पुढील प्रमाणे: ब्लाउजची तयार उंची 15.5 इंच, छाती 47 इंच, कंबर 40.5 इंच, शोल्डर 12 इंच, पुढचा गळा 6.5 इंच, पाठीमागचा गळा 12 इंच आणि ती जी तयार पट्टी आहे ती 4.5 इंचाची, हाताची उंची 6 इंच, हाताचा घेर आहे 17.5 इंच। चला तर सुरुवात करूया। या ठिकाणी मी हा पेपर घेतलेला आहे आणि याला या पद्धतीने मी असं फोल्ड करून ठेवलेला आहे। ब्लाउजची तयार उंची 15.5 इंच आहे, तर त्यामध्ये आपल्याला 1 इंच ऍड करून 16.5 इंचावरती मार्क करून घ्यायचं आहे। आणि वरून खाली आपल्याला 7 इंचावरती मार्क करायचं आहे। सेम पद्धतीने इकडच्या साईडला सुद्धा करून घ्यायचं आहे। आलेले हे पॉइंट आता जोडून घेऊया। शोल्डर 12 इंच आहे, तर त्याच्या निम्म 6 इंचावरती मार्क करायचं आहे। सेम पद्धतीने हे 6 इंच ह्या रेषेवरती मार्क करून घ्यायचं आहे आणि ही एक रेषा जोडून घ्यायची आहे। छाती 47 इंच आहे, तर त्याचा चौथा भाग 12.25 इंच येतो, तर 12.25 इंचावरती मार्क करून घेऊया। आणि पुढे शिलाई मार्जिन 1 इंच 1.5 इंच तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढी तुम्ही ठेवू शकता। या ठिकाणी 1.5 इंच घेतलेली आहे। कंबर 40.5 इंच, त्याचा चौथा भाग येतो 10.15 इंच आणि त्याच्यामध्ये 1 इंच ऍड करून 11.25 इंचावरती मार्क करायचं आहे आणि पुढे शिलाई मार्जिन घ्यायची आहे। ह्या पॉइंट पासून वरती 1.5 इंचावरती मार्क करायचं आहे आणि पाठीमागच्या मुंडा घेराचा आकार देऊन घ्यायचा आहे। हा पाठीमागचा भाग आपण तयार करत आहोत। पाठीमागचा गळा 12 इंच आहे, वरतून खाली 12 इंच आणि तयार पट्टी 4.5 इंचाची ठेवायची आहे। तर मग खालच्या साईडनी वरती आपण 5 इंचावरती मार्क करून घ्यायचा आहे आणि ह्या पॉइंट पासून इकडं 4 इंचावरती मार्क करायचं आहे। या पॉइंट पासून इकडं शोल्डर तयार शोल्डर पट्टी 3.5 इंचावरती मार्क करायचं आहे। हे पॉइंट जोडून पाठीमागच्या गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे। पाठीमागचा टक्स टाकून घ्यायचा आहे, तर बरोबर टेपला या पद्धतीने पकडून घ्यायचा आहे आणि त्याचा निम्म करून घ्यायचा आहे। आलेल्या निम्मापासून वरती 5 इंचावरती मार्क करायचा आहे आणि टेप बरोबर ह्या पद्धतीने पकडून इथे एक मार्क करून घ्यायचा आहे। म्हणजे एवढं आपल्याला टक्स टाकून घ्यायचा आहे। आता हे आपण कट करून घेऊया। मागचा भाग आणि पुढचा भाग आपण एकाच याच्यात कट केलेला आहे, तर हा पाठीमागचा भाग आपण बाजूला ठेवून घेऊया। पुढच्या साईडला वरतून खाली 7 इंचावरती मार्क करून घ्यायचा आहे। सेम पद्धतीने इकडे 7 इंचावर मार्क केलेला आहे आणि ही रेषा आपण या ठिकाणी जोडून घेऊया। शोल्डर 6 इंच होतं, तर बरोबर या ठिकाणी 6 इंचावर मार्क करूया आणि हे लाईन जोडून घेऊया इथे।
ह्या पॉइंट पासून इकडं 1 इंचावरती मार्क करायचा आहे आणि पुढच्या आर्म होलचा आकार देऊन घ्यायचा आहे. जे 1.5 इंच आपण शिलाई मार्जिन घेतलेलं होतं त्याला बरोबर 1.5 इंचावरती मार्क करून आपण रेषा मारून घेऊया. हे आपल्याला या ठिकाणी हे कट करून घेऊ. कट करून झालेलं आहे. आता योक पट्टी काढून घ्यायची आहे. खालच्या साईडनी वरती 3 इंचावरती मार्क करायचा आहे. सेम पद्धतीने इकडे सुद्धा 3 इंचावरती मार्क करून घ्यायचा आहे आणि ही एक रेषा जोडून घ्यायची आहे. इथून वरती 1 इंचावरती मार्क करायचं आहे आणि छाती 47 इंच आहे तर त्याचा 10वा भाग येतो. 4.5 इंचावरती आपल्याला या ठिकाणी एक मार्क करून घ्यायचा आहे आणि याला योगपट्टीचा आकार देऊन घ्यायचा आहे. पुढचा गळा 6 इंच आहे. या बंद बाजूपासून इकडं 3.5 इंचावरती मार्क करायचा आहे. सेम पद्धतीने जो आपण पाठीमागची शोल्डर पट्टी घेतली होती तेवढंच अंतर या ठिकाणी घ्यायचं आहे आणि पुढचा गळा 6.5 इंचाचा आहे. 6 इंचाचा आहे तर वरती अर्धा इंच शिवण्यात जाणार आहे म्हणून 6.5 इंचावरती आपल्याला मार्क करून घ्यायचा आहे. ह्या पॉइंट पासून इकडं 3 इंचावरती मार्क करायचा आहे आणि एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आणि पुढच्या गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. ह्या पॉइंट पासून इकडं 3.5 इंचावरती मार्क करायचा आहे आणि ह्या पॉइंट पासून इकडं 3 इंचावरती मार्क करायचा आहे. खालून वरती जिथे आपण गळ्याचा आकार दिलेला आहे 1 इंचावरती मार्क करायचा आहे. हा पॉइंट आणि हा पॉइंट व्यवस्थित या ठिकाणी जोडून घेतलेला आहे आणि हा जो रेष आहे ही बरोबर या पद्धतीने सरळ जोडून घ्यायची आहे. आपण नंतर ही कटोरी वाढवून घेणार आहोत. आता हे आपण या पद्धतीने कट करून घेऊया. आता हे कटोरीचा भाग आपण दुसऱ्या पानावरती वाढवून घेऊया. सर्वात आधी आहे तसा भाग आपण या ठिकाणी काढून घेऊया. आहे तशी कटोरी आपण या ठिकाणी काढून घेतलेली आहे. खालच्या साईडला आपल्याला कटोरी वाढवून घ्यायची आहे तर त्यासाठी छातीचा 5वा भाग या ठिकाणी आपल्याला काढायचा आहे. 47 इंचाचा 5वा भाग काढायचा आहे. 9.5 ला एक सूत कमी येते तर या ठिकाणी मार्क करायचंय. बरोबर टेपला ह्या पद्धतीने धरायचं आहे आणि जिथपर्यंत येते तिथपर्यंत मार्क करून घ्यायचं आहे. या ठिकाणी मार्क करून झालेला आहे. तर वरच्या साईडला इकडं अर्धा इंचावरती मार्क करायचा आहे जे शिवण्यात जाणार आहे आणि ह्या साईडला सुद्धा अर्धा इंच मार्क करायचा आहे जे शिवण्यात जाणार आहे. सेम पद्धतीने इकडच्या साईडला सुद्धा अर्धा इंच मार्क करून घ्यायचा आहे आणि ह्या साईडला सुद्धा अर्धा इंच मार्क करून घ्यायचा आहे.
पॉइंट जोडून घ्यायचे आहे आणि याला असा गोलाकार कटोरीचा आकार देऊन घ्यायचा आहे. आता याचा मध्य काढून घ्यायचा आहे. आलेल्या पॉइंट पासून खाली 1.5 इंचावरती मार्क करायचा आहे. हा पॉइंट इकडे जोडून घ्यायचा आहे आणि हा पॉइंट इकडच्या साईडला जोडून घ्यायचा आहे. आता खालच्या साईडने वरती 2.5 इंचावरती मार्क करायचा आहे, जो आपण 2.5 इंचावरती टक्स टाकणार आहे. आणि इकडच्या साईडला 1.5 इंच आणि इकडच्या साईडला 1.5 इंचावरती मार्क करून घ्यायचा आहे. आता ह्या रेषा जोडून घ्यायच्या. आता हे जे आहे 2.5 इंच, तर सेम पद्धतीने इकडच्या साईडला पण 2.5 इंच येत आहे का बघून घ्यायचं आहे आणि इकडच्या साईडला सुद्धा बघून घ्यायचं आहे. सेम येत आहे, तर आता हे आपण या ठिकाणी कट करून घेऊया. कट करण्याच्या आधी सर्वात आधी आपण बरोबर हे जे रेष मारलेली होती तिला या पद्धतीने पकडून घ्यायचं आहे. सर्वात आधी आपण फक्त या पद्धतीने कट करून घेणार आहोत. आता हे इतकं जादा येत आहे तर हे आपल्याला असंच राहू द्यायचं आहे. या पद्धतीने कटोरी आपली तयार झालेली आहे. आता इथं नॉच लावून घेऊया. या ठिकाणी ही कटोरी तयार झालेली आहे. आता आपण हाताची बाही कशी काढायची ते बघणार आहोत. या ठिकाणी मी पाठीमागचा भाग घेतलेला आहे आणि पाठीमागच्या साईडचा जो आर्म होल आहे शिलाई मार्जिन पर्यंत ते मोजून घ्यायचं आहे. बरोबर टेपला असं गोलाकार फिरवून शिलाई मार्जिन जिथपर्यंत येत आहे तिथपर्यंत मोजायचं आहे. तर हे 12.5 इंचापर्यंत येत आहे. पेपरचं पान घेतलेलं आहे आणि हे असं डबल आहे, तर या ठिकाणी मी असं फोल्ड केलेलं आहे. तयार हाताची बाही 6 इंच आहे आणि त्याचा घेर आहे 17.5 इंच. तर 17.5च्या निम्म करून घ्यायचं आहे. तयार हाताची बाही 6 इंच आहे तर त्याच्यामध्ये 1 इंच ऍड करायचं आहे. 7 इंचावरती मार्क करून घ्यायचं आहे. सेम पद्धतीने इकडच्या साईडला सुद्धा आपण 7 इंचावरती मार्क करूया आणि वरून खाली आपल्याला 4.5 इंचावरती मार्क करायचा आहे. कॅप हाईट साठी 4.5 इंचावरती मार्क करून घ्यायचं आहे. प्रत्येक छातीनुसार कॅप हाईट ही बदलते. जे 12.5 इंच आलेलं होतं तर बरोबर टेपला या पद्धतीने पकडायचं आहे. 12.5 इंचावरती जिथपर्यंत येते तिथे मार्क करायचं आहे. पुढे शिलाई मार्जिन 1.5 इंच घ्यायचे आहे. हाताचा घेर 17.5 इंच आहे, त्याचं निम्म 8.25 इंचावरती मार्क करायचं आहे आणि पुढे शिलाई मार्जिन 1.5 इंच घ्यायचे आहे. आता हे पॉइंट जोडून घेऊया आणि हा आणि ही तिरपी रेषा ओढून घेऊया. हे तिरप्या रेषेचा मध्य काढून घ्यायचा आहे. आणि ह्या आलेल्या मध्यापासून परत ह्या पॉइंट पासून इथपर्यंत याचा मध्य काढून घ्यायचा आहे. इथून खाली आपल्याला
अर्धा इंचावरती मार्क करायचा आहे. पाठीमागचा आर्महोलचा आकार आणि पुढच्या आर्महोलचा आकार देऊन घ्यायचा आहे. या पॉइंट पासून इकडं पुढच्या आर्महोलचा आकार द्यायचा आहे. पाठीमागच्या पण आर्महोलचा आकार देऊन घेऊया. पाठीमागच्या आणि पुढच्या आर्महोलचा आकार झालेला आहे. आपण आता हाताची बाही कट करून घेऊया. या ठिकाणी हाताची बाही कट करून झालेली आहे. आता आपण हे अस्तरावरती ही पेपर कटिंग कशी ठेवून कट करायचं आहे ते बघणार आहोत. तर या ठिकाणी मी 110 सेंटीमीटर अस्तर घेतलेलं आहे. सर्वात आधी पाठीमागचा भाग घ्यायचा आहे. ही जी आहे ही इकडची ओपन साइड आहे आणि ही बंद बाजू आहे. बंद बाजूकडे आपल्याला पाठीमागचा भाग ठेवून घ्यायचा आहे. पाठीमागचा भाग ठेवायचा आहे आणि आहे तसं मार्क या ठिकाणी करून घ्यायचं आहे. या ठिकाणी मार्किंग करून झालेले आहे. हे टक्सचं मार्क आहे. पाठीमागचा गळा मी या ठिकाणी कट केलेला नाही. जर तुम्हाला गोलाकार किंवा पंचकोनी पानगळा पाहिजे असेल तर तो याच ठिकाणी तुम्हाला तयार करून घ्यायचा आहे. सेम पद्धतीने जे आपलं पाठीमागचा तयार पट्टी आपल्याला 4.5 इंच आहे, जे अर्धा इंच शिवण्यात जाणार आहे म्हणून 5 इंच आपण घेतलेला आहे. तर या ठिकाणी 5 इंचावरती बरोबर या ठिकाणी मार्क करून घ्यायचा आहे. ह्या पॉइंट पासून इकडे आपण 4 इंचावरती मार्क केलेला आहे. सेम पद्धतीने इकडे करून घ्यायचा आहे. शोल्डर पट्टीसाठी आपण 3.5 इंचावरती मार्क केलेला आहे आणि हे पॉइंट जोडून घ्यायचे आहे. खालच्या साईडने वरती 2.5 इंचावरती मार्क करायचा आहे आणि हा पॉइंट जोडून घ्यायचा आहे. या पद्धतीने आपण वेगळ्या गळ्याचा आकार देत आहोत. पाठीमागचा भाग या ठिकाणी तयार झालेला आहे. आता हा भाग घ्यायचा आहे. बरोबर याला या पद्धतीने ठेवायचा आहे आणि हा पण आहे तसा या ठिकाणी सर्वात आधी आपण मार्क करून घेऊया. फक्त आपल्याला पेपर कटिंग मध्ये कुठंच वाढवायचं नाही. फक्त ह्या भागालाच आपल्याला अर्धा इंचानी खाली वाढून घ्यायचं आहे. अर्धा इंचावर मार्क करून घ्यायचे आहे. सेम पद्धतीने इकडे पण आणि मग ही रेषा जोडून घ्यायची आहे. हाताची बाही सुद्धा या ठिकाणी ठेवून कट करून घेऊया. बरोबर या पद्धतीने ठेवून घ्यायचे आहे आणि मार्क करून घ्यायचे. कटोरी नेहमी अशी तिरप्या कपड्यामध्ये ठेवायची आहे. जे आपण नॉच लावले ना त्या ठिकाणी मार्क करून घेऊया सर्वात आधी. मग आहे तसं मार्क करून घेऊ.
योगपट्टीला या पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे आणि याचे पण मार्किंग करून घ्यायचे. मार्क करून झालेलं आहे. आता हे कट करून घेऊ. अशा प्रकारे 47 इंच छातीच्या ब्लाऊजची पेपर कटिंग पूर्ण झालेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.